नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलाय। सामूहिक राजीनाम्यांनी फुटीची जोरदार सुरुवात झाली आहे। नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि दादा गटाला बाजूला करण्यासाठी हालचाली सुरू आहेत। शिंदेंना कोपऱ्यात ढकलण्याचा भाजपचा प्लॅन उलटा फसत चालल्याचं चित्र आहे। आधीच शिंदे गटात 2 उपगट तयार झालेले असून त्यातील एक गट तर शिंदेंना संपवण्याच्या तयारीतच आहे। नेमकं काय घडलंय आज आपण पाहूया। मित्रांनो, महाराष्ट्रभर नगर परिषद, पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकांचे राजकीय वारे जोरात वाहू लागलेले आहेत। पण बघा, एकनाथ शिंदेंच्या नावाने तालुकानिहाय, जिल्हानिहाय कुठे मोठ्या बैठका दिसतायत का? नाही ना, कारण शिंदेंना ठाणे, मुंबई पुरतेच अडकवून ठेवण्यात आलेलं आहे। वन मंत्री गणेश नाईक यांनी त्यासाठीच व्यवस्थित फिल्डिंग लावलेली आहे। अनेक ठिकाणी महायुतीत शिंदे गटाला घेताना भाजपा आणि अजित पवार गट तयार नाहीत, तर काही ठिकाणी अजित पवारांचा पक्ष घेण्यासही भाजपा तयार नाही। म्हणून सर्वदूर किंग मेकर म्हणून ओळखला जाणारा भाजपा शिंदे आणि दादा गटाला असा झटका देण्याच्या तयारीत आहे की भूतो न भविष्यती असा राजकीय इतिहास घडणार आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या केलेली आहे। या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना जोरदार वेग आलेला आहे। राज्यातील काही भागात या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीच्या नावाने लढवल्या जाणार आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक समीकरण पाहून युती किंवा आघाडीचा निर्णय घेतला जातोय। काही पक्ष मात्र स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत। निवडणुकीची घोषणा होताच पक्षांतर्गत नाराजी, पदाधिकाऱ्यांचे मतभेद आणि गटबाजीही उफाळून येताना दिसते। त्याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, पण त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच शिंदे गटात मोठी फूट पडली दिसली। दिग्विजय बागल गटाकडून एकदम सामूहिक राजीनामे देण्यात आले। जगताप यांना प्रभारी पद देण्यात आलं आणि लगेचच बागल समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या सर्व पदांचा सामूहिक राजीनामा जाहीर केला। त्यामुळे शिंदे गटातली आतली नाराजी, गटबाजी आणि नेतृत्वावरील अविश्वास पुन्हा एकदा उघड झालेला आहे। जगताप यांच्या नियुक्तीचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे। दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन एकाच वेळी राजीनामे सादर केले आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा धक्का शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत गंभीर मानला जातोय। याहून मोठी बाब म्हणजे या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी करून आणलेले जवळपास 20,000 सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती दिलेली आहे। हे सर्व सभासद आपले राजीनामे पोस्टाने पदश्रेष्ठींना पाठवणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे। हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला। या सामूहिक राजीनाम्यानंतर करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत। दिग्विजय बागल यांनी यापूर्वी करमाळा विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे समर्थक पक्षात प्रभावीपणे कार्यरत होते। मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल समर्थकांमध्ये नाराजी उसळली आहे। आगामी निवडणुकीत त्यांना डावललं जातंय अशी भावना निर्माण झाल्याने हा मोठा गट सरळपणे बंडाच्या मार्गावर गेल्याचं स्पष्ट होतंय। याच नाराजीतून हे सामूहिक राजीनाम्याचे नाट्य उफाळून आलं आहे। आणि एवढंच नाही, राज्यातल्या अनेक ठिकाणी अगदी अशीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक तालुक्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र स्पष्ट जाणवतं। महायुतीत असूनही अजित पवारांचा गट आणि भाजपचे स्थानिक नेते शिंदे गटाला मागे ढकलत आहेत, तुच्छ वागणूक देत आहेत, जणू काय शिंदे गट महायुतीचा भागच नाही। यात भर म्हणून भाजपा हायकमांड म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर जिथे सोयीचं वाटेल तिथे निर्णय घ्या असे मुक्त आदेश दिल्याने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते अक्षरशः मोकाट झालेले आहेत। या भूमिकेमुळेच आता ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे की इथे अजित पवार आणि शिंदे गटाचा खेळ संपणार का? यामुळेच मोठा प्रश्न उभा राहतो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने जर महायुतीला जागा मिळत नसेल तर त्यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यानं आवाहन करावं का, की त्यांनी भाजपला चिटकूनच राहावं? मित्रांनो, खरं सांगायचं तर हा सगळा राजकीय कल्लोळ, ही नाराजी, हे गटगळे, हे फुटीचे वारे यांच्या मागे एकच भावना दडलेली आहे, विश्वास तुटण्याची। एकनाथ शिंदे यांच्या नावे उभं राहिलेलं मोठं सैन्य आज स्वतःलाच विचारतंय, आपण कोणासाठी लढतोय आणि कोणासाठी सोडून दिलं जातोय? कार्यकर्ते रात्रंदिवस कष्ट करत राहतात, मतदारांमध्ये फिरतात, मेहनत करतात, पण निर्णय मात्र कुठेतरी बंद खोलीत होतात आणि त्यात त्यांचं स्थान नसल्यासारखं होतं। आज बागल गट असे बंड करतोय, उद्या इतरही उभे राहू शकतात, कारण सत्ता टिकते ती विश्वासावर आणि एकदा तो विश्वास डळमळू लागला तर कोणताही गट, कोणतीही कितीही मोठा असला तरी घरातून खिळखिळा होतो।
महाराष्ट्राची हवा बदलते मित्रांनो. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात राग नाही, दुःख आहे. आपल्या मेहनतीचा, आपल्या निष्ठेचा, आपल्या अस्तित्वाचा मान मिळावा एवढंच ते मागतायत. आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त राजकीय नाही, तो भावनेचा आहे. शिंदे गट स्वतःचा मार्ग निवडणार का, की अजूनही कोणाच्या दयेवर राजकारण करणार? उत्तर काळ देणार आहे मित्रांनो. आपण आजची परिस्थिती एकच सांगते, हा आवाज शांत बसणार नाही. ज्यांना वाटलं होतं की कार्यकर्ते काही बोलणार नाहीत, त्यांचा हा सर्वात मोठा गैरसमज ठरलाय. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही आणखी अशाच सत्याला भिडणाऱ्या बातम्या तुमच्यासमोर आणत राहू. आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलवरती, आणि लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.